नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका मिनी ब्लॉग मध्ये। तर काल होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, माझा होता उपवास आणि त्यामुळेच होतं गुरुवारची उद्यापनही आणि म्हणूनच माझी चालली आहे ही तयारी। आज कामावरून लवकर घरी निघाले आणि जाता जाताच फुले, खाऊची पाने, केळी, पूजेसाठी लागणारं सामान घेत गेले। प्रत्येक गुरुवारी 10 रुपयाला मिळणारी पत्री देखील मला आज 20 रुपयाला मिळाली, कारण बाजारामध्ये दुसरीकडे पत्री शिल्लक नव्हती। सामान घेऊन मी आले घरी आणि लगेच घेतला आवरायला। पूजेसाठी लागणारी सर्व तयारी केली। त्यानंतर पूजा मांडेपर्यंत शौर्याने तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं। मग त्या सर्वांना एका जागी बसून देवीची गुरुवारची कहाणी वाचली आणि या मुलींनीही एका जागी शांत बसून ती ऐकली। त्यानंतर मी त्यांच्यासाठी बनवली स्पेशल अशी शेवयाची खीर, पण या चिमुरड्या एवढ्या आगाऊ होत्या। खीर करण्या अगोदर मी त्यांना विचारलं होतं बरं का की खीर खाणार का, तर खातो म्हणाल्या आणि खायला दिल्यावर नको म्हणाल्या। मग मी केला त्यांच्यासाठी मस्त असा शिरा मात्र सर्वांनी फस्त केला आणि अशा प्रकारे माझं हे छोटंसं गुरुवारचं उद्यापन छान पार पडलं। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।